तुमचा मार्ग जो आहे तो किती चांगला वाटला तरी रुटीन नाहीये. त्याला प्रवाहाविरुद्ध राजकीय पक्ष कसे व्यवहार करतात तुम्हाला माहिती आहे. प्रॅक्टिकल पॉलिटिक्स ज्याला म्हणतात ते तुम्ही नाकारता. म्हणजे या निवडणुकीत मला 10 जागा मिळाल्या, त्या 10 जागांची आकडेमोड मी करतो, सत्तेचा लाभ मिळवतो किंवा काही जे करतो हे तुम्ही स्पष्टपणे आज नको म्हणताय. हा फार मोठा धोका आहे. याच्यामध्ये अपयशी होण्याची भीती नाही का तुम्हाला? अजिबात. मी जे काय आहे हे मी करतोय हे प्रामाणिकपणे करतोय. लोकांनी या गोष्टी समजून घ्याव्या आणि त्या प्रकारचा विश्वास दाखवावा. इतरांसारखा जर मी समजा वागायचं असेल तर मला ह्याच्या अगोदर पण वागता आलं असतं. बरोबर. नुसत्याच या गोष्टींवरती जर तोडपाण्या करत बसायचं असेल उपयोग करायचा. मुळात कसं आहे, ह्या गोष्टीला मुळात मीच कंटाळलो म्हणून मला ही गोष्ट करायची. मला नुसतं काय फक्त लोक कंटाळलेत म्हणून आता तुम्ही कंटाळलात का आता बरं आता मी करून दाखव असं नाहीये. मीच कंटाळलो या गोष्टीला. हे किती काळ ह्या त्याच गोष्ट. अहो मला सांगा आता मला 20 वर्ष राजकारणात तेच चालू आहे. तालुक्यात पाणी आणू, विजेचा प्रश्न सोडू, वीज, रस्ते, पाणी, नोकरी, संपला विषय. हे राजकारण मुळापासून बदलायचं आणि होऊ शकतं. हो हे घडू शकतं. नरेंद्र मोदी जर समजा गुजरातमध्ये गोष्ट करू शकतात पण ते का करू शकतात? कारण पूर्ण एक हाती सत्ता आहे. त्याच नरेंद्र मोदीच्या गुजरातमध्ये दंगलही झाली. आपण प्रत्येक गोष्ट तशीच का घ्यावी ना? म्हणजे आपण बिल क्लिंटनने अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारली हे पाहणार आहोत का मोनिका लेविन्स्की पाहणार आहोत? मला असं वाटतं कुठच्याही गोष्टींकडे आपण त्याचं जे चांगलं असेल ती गोष्ट आपण पाहावी, बघावी, घ्यावी, स्वीकारावी. मला मनसेविषयीचा आणखी एक आक्षेप जे लोक बाहेर बोलतायत त्याविषयी तुम्ही आज बोलावं असं वाटतं. बरोबर. मनसेमध्ये दुसरी फळी तयार होत नाही आणि अनेक लोक सोडूनही चालले. पुन्हा शिवसेनेकडे जात आहेत, आणखी कुठे जात आहेत आणि शिवसेना अगदी टपून बसल्याप्रमाणे गळाला माता लागतोय की नाही तसं प्रत्येकाला खेचते. काय सांगा तुम्ही, काय एवढे लोक नाराज होत आहेत? या सगळ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं आता हे नवीन जे शिवसेनेमध्ये आले त्यांना कदाचित माहिती नसेल या सगळ्या गोष्टी, परंतु शिवसेना स्थापनेच्या काळात देखील अनेक लोक शिवसेना सोडून गेलेत ना. उत्साही पक्ष ज्या वेळेला नवीन तयार होतो, आज बघा खरं बघायला गेलं राष्ट्रवादी काँग्रेस हा मी काही तसा पक्ष मानत नाही बरं का. ते निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली एक मोळी. पण शिवसेनेनंतर जर खऱ्या अर्थाने जर पक्ष म्हणून जर स्थापन झाला असेल महाराष्ट्रात तर तो माझाच पक्ष आणि स्थापनेच्या दिवसापासून सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पसरलेला. कुठचीही संघटना कुठचाही पक्ष हा ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला अनेक लोक येतात. अनेक लोकांच्या स्वतःच्या त्यांच्या काही कल्पना असतात. मग त्यांच्या काहीतरी मग त्यांना आपण म्हणतो ना ब्रह्मनिरास वगैरे असे अशा काही गोष्टी असतात. ते काही प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे इच्छुक असतात. त्यांच्या काहीतरी गोष्टी असं हे सगळं घडत असतं. म्हणजे संपूर्ण होऊन ते स्टेबल व्हायला वेळ लागतो, शांत व्हायला वेळ लागतो. ही माणसं जी नाराज होत आहेत ती कशामुळे नाराज होत आहेत? नाही काही कारण आहेत ना. आता तेच सांगतो ना की ज्यावेळेला शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये जी अनेक माणसं जी शिवसेना सोडून गेली सुरुवातीच्या काळात अगदी तुमचे दत्ताप्रधान असतील, शिंगरे असतील किंवा अनेक लोक असतील, हेमचंद्र गुप्ते गेले वगैरे ते शेवटी अशा गोष्टी घडत असतात. अनेक पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष असतं काय करत नाही. मी तुम्हाला थेट विचारतो, माझा तर पक्ष नवीन असतं 3 तारखेला बरोबर सोडून द्या. मी तुम्हाला थेट विचारतो, ही जी सोडून देणारी माणसं आहेत त्यांनी बाहेरचे आरोप केलेले ते असं म्हणतात आमचा राज ठाकरेंवर राग नाही. जे तुम्ही बाळासाहेबांच्या बाबतीत बोलला होता की राग बडव्यांवर आहे, ते लोक असं म्हणतायत की राज ठाकरेंच्या अवतीभोवती सुद्धा असे बडवे तयार झाले. आमचं राज ठाकरेंवर प्रेम आहे पण त्यांच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते आम्हाला त्रास देत आहेत. यावर तुमचं काय? कसं आहे शेवटी आता त्यांना काय बोलायला सांगितलंय याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मी एक जे वाक्य बोललो होतो त्यावेळेला ते इतकं जिव्हाळी लागलंय की इथून जाणाऱ्या प्रत्येकाकडनं ते वाक्य मधून घेतात. पुढचं वाक्य हे बडव्यांचं. तेव्हा मी जे एक वाक्य बोललो ते एवढं जिव्हाळी लागलं इतर बडव्यांना, त्याच्यामध्ये सगळे बाकीचे जे आहे ते येणारे इथल्या लोकांकडनं सगळं मधून घ्यायचं की तेच वाक्य बोला तुम्ही. प्रश्न असा आहे ना की हे जे सगळे गोळा होतात ना हे सत्तेभोवतीचे असतात. माझ्याकडे आज कुठच्याही प्रकारची सत्ता नाही आणि अशा प्रकारचं गोष्ट मी कधीही होऊ देणार नाही. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो आता माझ्या पक्षामध्ये ह्याचं मी ऐकून काहीतरी करतोय त्याचं मी ऐकून काहीतरी करतोय असं हे कोणालाही विचारून बघा. माझ्या पत्नीला देखील याच्यामध्ये एंटरफेअर करायला मी देत नाही.
निवडणुकीच्या काळामध्ये अनेक वेळेला अनेक माझे सगळे पक्षातले लोक तिला बोलवतात की प्रचार फेरीला या. आता जिकडे ती जाऊ शकत नाही तिकडे ती जाते. प्रचार फेरी इथपर्यंत ठीक आहे. पण मी कोणाला कुठचं पद द्यावं, कोणाला कुठचं तिकीट द्यावं आणि कोणाला काय करावं, मी राजकीय कुठचं धोरण स्वीकारावं, नाही. निर्णय तुमचा स्वतःचा असतो 100%. प्रत्येक निर्णय ऐकून घेतो अनेकांचं. माझ्या पक्षातले माझे सहकारी आहेत त्यांचं ऐकून घेतो मी. पण या सगळ्या याच्यामुळे त्याच्यामुळे हे जे गेलेले आहेत त्यांना काय वधवून घेत आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. पण तुम्हाला यांची चिंता नाही. ठीक सहकारी सोडून जायचं काही चिंता नाही. मुळात जो सहकारी मला सोडून जातो त्याच्याबद्दल मी चिंता करतो. मला तुम्ही जे म्हणताय की जे वधवून घेत आहेत त्यांच्याविषयी फार विचारायचं नाही. पण एक प्रश्न विचारायचा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मतभेद आहेत हे जगजाहीर आहे. एक पहिली गोष्ट तो काय प्रॉपर्टीचा वाद नाही आहे. ते अगदी बरोबर आहे. प्रॉपर्टीचा वाद नाही. अंबानी बंधूंसारखा वाद नाही. त्यांच्या आर्थिक प्रॉपर्टीचा आहे. लोक म्हणतात हा राजकीय प्रॉपर्टीचा असेल कदाचित. नाही मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही दोघेही भाऊ आहात इतके जवळ राहिलेले आहात. तुमचे मार्ग वेगळे असणार आहेत. आता तुमच्यातला हा जो राजकीय वाद आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने नाही का खेळता येणार. तर मी काय खेळतोय पण नाही म्हणजे तुम्ही एखादं आंदोलन घेतल्यावर त्यांनी घ्यायचं तुमच्या आधी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. पण लोकसभा निवडणुकीनंतर मला एक पहिली गोष्ट सांगा असं मी केलंय की यांनी केलं मी केलं त्यांनी केलं मी केलं असं मला एक सांगा. साधी गोष्ट मला सांगा नक्की. हे त्यांनी केलं म्हणून ह्यांनी केलं म्हणून त्यांनी केलं असा माझा विषय मी कधी काय केलं की तुम्ही म्हणाल की सरकार येणार नाही आमच्या मदतीशिवाय तेव्हा ते म्हणाले आम्हाला एजंट्सची गरज नाही. बरोबर आहे म्हणजे मी पहिलं बोललो ना. पण माझ्या मागून कोण येते मी नाही परपटत चाललोय. उद्धव ठाकरे तुमच्या पाठीवर कसं आहे. आता या सगळ्या याच्यामध्ये मी एखादी गोष्ट करतोय मी एखादी गोष्ट बोलतोय बरोबर आहे. ते बोललं आता खूप छोट्या गोष्टी आहेत मला असं वाटतं. आणि मला असं वाटतं की मी माझ्या पद्धतीने चाललोय बरं का. या बारीक सारीक गोष्टींमध्ये आपण कुठे काय लक्ष केलं ते रिॲक्ट आपण कुठे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही अजून आहे थोडा आहे अजून विचारायचं आहे. शिवसेनेत असताना जेव्हा मी तुम्हाला अनेकदा विचारलेलं आहे उद्धव ठाकरेंना विचारलं. राज ठाकरे हा करिश्मा आहे. राज ठाकरे हा नेता आहे आणि उद्धव ठाकरे हे चांगले ऍडमिनिस्ट्रेटर आहे. अजूनही तुम्हाला हे वाटत नाही का की दोघांची ताकद एकत्र असतील तर अधिक मोठी शक्ती महाराष्ट्रात निर्माण झाली. मला असं वाटतं इतर अनेकांना वाटत नाही. इतर अनेकांना म्हणजे इतर आजूबाजूच्या अनेकांना वाटत नसावं कदाचित. त्यांनी काड्या मारतात अर्थातच ना. हे शेवटी कसं आहे आपण जेव्हा एखादी गोष्ट बघत असतो बोलत असतो बरं का त्यावेळेला आणि मला असं वाटतं की आता त्या गोष्टीपासून खूप आपण पुढे आलंय ते झालंय त्या गोष्टी. पण या भांडणातला कडवटपणा तर कमी करता येईल. पण कडवटपणा मी परत तेच सांगतो ना हा काही वैयक्तिक विषय नाहीये. हा कुठचा काही प्रॉपर्टीवरचा वाद नाहीये बरं का. मगाशी तुम्ही बोललात त्याप्रमाणे असा काही प्रॉपर्टीवरचा वाद नाही. आणि मी माझ्या रस्त्याने चाललोय इतर कोणी कशा रस्त्याने जावं. आंदोलनांच्या काळामध्ये हिंदी चॅनल्सने खास करून ज्या पद्धतीने हे पोर्ट्रे केलं किंवा दाखवायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे आणि आजही हिंदी जी वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये देखील जहर उगला वगैरे येतच असतं चालू असतं. राष्ट्रीय गुंडे वगैरे काही ते सगळं चालूच असतं. सो त्यांचा एक अजेंडा